घारी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन। याबाबत सविस्तर वृत्त असे की घारी ग्रामपंचायत येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे। यामध्ये जिल्हा परिषद शाळा घारी येथे शौचालय बांधणे तसेच रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण, पाण्याचे टाकी येथे कॉन्क्रिटीकरण, घारी येथे अमरधाम शेड दुरुस्ती व तार कंपाऊंड, मारुती मंदिर येथे पेवर ब्लॉक असे विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच ठकुबाई रामकिसन काटकर, रामदास जाधव, यमाजी पवार, संदीप पवार, अविनाश खरात, किसन काटकर, किरण पवार, शिवाजी राजे, अविनाश पवार, मारुती पवार, बर्डे सर, सलीम शाह, संजू गोदडे, कैलास जाधव, अशोक जाधव, पोपटदादा पवार, गुलाब पठाण, रफिक पठाण, राजाराम माकोणे, सोमनाथ काटकर, सुभाष चव्हाण, सुनील बर्डे, संदीप बर्डे, विजय पवार, अरुण आयर, शिवाजी जाधव, माऊली पवार, ग्रामविकास अधिकारी पाडवे भाऊसाहेब, गणपत पवार, अनुदा सोन, द्वारकानाथ पवार, पत्रकार शिवाजी जाधव, लक्ष्मण पवार, शिवाजी बर्डे, माऊली पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजन सोहळा होत आहे, त्यापैकी घारी गावाचं जे आराध्य दैवत आहे बजरंगबली मंदिर, त्या बजरंगबली मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याचे जे महत्त्वपूर्ण काम आहे ते ग्रामपंचायतने हाती घेतलं आणि ग्रामपंचायतने त्याची वाटचाल चालू आहे। त्याबद्दल ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी, सरपंच सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार। तसेच त्याच्यानंतर जो महत्त्वाकांक्षी आणखीन एक प्रश्न होता जो घारी स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड नाही तरी पण तार कंपाऊंड जरी झाले तरी चालेल अशी जी ग्रामस्थांची भूमिका होती, त्या ग्रामस्थांच्या भूमिकेला ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी सहमती देऊन तो पण प्रश्न मार्गी लावलेला आहे। आता या कामाबरोबर ग्रामपंचायतचं देखील आपलं स्मशानभूमी या ठिकाणी देखील तार कंपाऊंडचे काम लगेच चालू होणार आहे। त्यानंतर नितीन पवार यांच्या घरापासून तर योगेश पवार या घरापर्यंत जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरण राहिलेला होता, तर तो कॉन्क्रिटीकरणचा जो रस्ता आहे तो देखील ह्याच टप्प्यामध्ये काम करण्याचे घेतले आहे आणि ते काम बी लगेच चालू होणार आहे। या सर्व काम केल्याबद्दल शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी जे स्वच्छतागृह आहे ते देखील नवीन बांधण्यात आलेले आहे ग्रामपंचायतच्या वतीने आणि गावामध्ये त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी CCTV बसवण्याचे जे महत्त्वाचे काम होते ते देखील ग्रामपंचायतच्या वतीने झालेले आहे। तसेच गेल्या 4 वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे जे महत्त्वाकांक्षी निर्णय आहेत ते ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकारी व सरपंच कमिटीने या ठिकाणी घेतलेले आहे। त्यापैकी जो गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा जो प्रकल्प होता आरो प्लॅन्टचा असेल, त्याच्यानंतर मंदिर परिसरातील एक कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, ग्रामपंचायत पाठीमागील कॉन्क्रिटीकरणचा रस्ता असेल, तसेच गावाचा जो मुख्य रस्ता आहे त्याचे कॉन्क्रिटीकरण असेल, असे अनेक जे मार्ग आहे ते ग्रामपंचायतने मार्गी लावलेले आहे। त्याबद्दल ग्रामपंचायतचे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यांचे सर्वांचे गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार। तसेच त्यांना ही देखील गावकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की जे किरकोळ छोटेसे कामं राहिलेले असतील ते बी लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोपरगाव शिर्डी, कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। मोफत सुविधा, एंजिओग्राफी, सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीसाठी 50% पर्यंत सूट, औषधांवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55। मुळव्याध भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र, ठिकाण अश्विन रूरल आयुर्वेद कॉलेज, मांचील, आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। वार सोमवार ते गुरुवार, वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत। संपर्क डॉक्टर खंडीजोड SG, मोबाईल नंबर 89 75 78 08 48 येथे संपर्क साधावा। तसेच दर शनिवार रविवार दुपारी 3 ते 6 साई कॉम्प्लेक्स, काळेनगर, जिओ पेट्रोल पंपाजवळ, निघोज, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर
नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 8408000128. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड SG. मोबाईल नंबर 8975780848 यांच्याशी संपर्क साधावा.